महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. तो म्हणजे पटसंख्येनुसार येत्या काळामध्ये अजून शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. मग सध्याच्या भरतीमध्ये जागा येतील का? तर मित्रांनो, निराश होऊ नका. आज 8,500 जागा फक्त झेडपीच्या जर रिक्त असतील, तर येणाऱ्या काळामध्ये अशा कितीतरी मनपा आणि नपा आहेत. मुंबई विभागातल्या इव्हन आउटस्कर्ट्स ऑफ मुंबई आणि मुंबई नवी मुंबई, महामुंबई यांच्या विभागातल्याच कितीतरी मनपा आहेत. त्यांनी पोर्टलला दुसऱ्या टप्प्यामध्ये जागाच दिल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या जागा आता सध्या पोर्टलला येणार आहेत. इव्हन मुंबई BMC पोर्टलला जागा देते. सोबतच पुण्यातल्या सुद्धा नपा आहेत आणि बाकीच्या सिटीज आहेत तिथल्या सुद्धा नपा आहेत. त्यांनी पोर्टलला दुसऱ्या टप्प्यामध्ये जागा दिल्या नव्हत्या. तिथं मात्र त्यांनी कंत्राटी पद्धतीने भरती केलेली आहे. सोबतच शासनाने हे सुद्धा सांगितलेलं आहे की कंत्राटी पद्धती आहे ती 1 ते 10 पटसंख्येच्या ह्याच्यावरती व्हॅलिड आहे. परंतु जिथं नपा, मनपा इथं पटसंख्या जास्त असते तिथंच कला, क्रीडा, कार्यानुभव, संगीत आणि ICT या शिक्षकांना सुद्धा तिथंच होप्स असणार आहेत. आणि तिथंच मित्रांनो त्या जागा सुद्धा वाढणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था 1 ते 12 अंशतः अनुदानित आणि अनुदानित ज्यांनी अजून पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलं नाही यांचा एक लमसम आकडा काढण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि तिथं जागा जवळपास 35,000 पदं रिक्त आहेत. त्यांनी अजून पोर्टलला दिले नाहीयेत. परंतु मित्रांनो, एवढी सर्व लगेच येतील का? तर नाही येणार. परंतु आपण जर प्रयत्न केला आणि तुम्ही सर्वांनी जर साथ दिली तर जास्तीत जास्त ती सुद्धा पदं येतील. आणि जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शिक्षक भरती 2025 मध्ये 25,000 शिक्षक भरती प्लसच होईल, पण कमी नाही, याच्याबद्दल शंका नाही आहे. आणि त्यामुळे ज्यांचं मेरिट कमी असतं, ज्यांचा स्कोर कमी असतो, त्यांच्या मनामध्ये शंका येते की आमच्यापर्यंत येईल का? बऱ्याच मला महिला भगिनींचे फोनसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे की मॅडम रात्र झोप लागत नाही आहे संच मान्यतेच्या निर्णयामुळे. जर तुम्हाला 110 आणि 100च्या अबव स्कोर आहे तर तुम्ही निराश होण्याची गरज नाही आहे. कारण त्याच्यामध्ये बरेच असे अपियर लोकांना संधी मिळाल्यामध्ये आहेत. त्यांचं पूर्णतः क्वालिफिकेशन कंप्लीट नव्हतं. त्याचबरोबर बऱ्याच उमेदवारांकडे डॉक्युमेंट्सचा काही इश्यू होता. त्याच्यामुळे सुद्धा आता बरेच उमेदवार बाद होतील आणि तुम्ही मात्र त्या रेसमध्ये नक्की असाल. मला एक विश्वास देते की नक्कीच संस्था मात्र तुम्हाला येतील. परंतु त्या संस्थेचा इंटरव्ह्यू राऊंडचा जो काही गोंधळ आहे त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. अजिबात सुद्धा निराश व्हायचं नाहीये आणि जास्त हवेत सुद्धा राहू नका की बाबा हजारो पदांची भरती होईल. परंतु जे आपण प्रपोर्शन सांगितलेलं आहे तेव्हा सुद्धा संच मान्यतेचा निर्णय कधी इन्क्लूड केला नव्हता, आजही केला नव्हता. पटसंख्येनुसारच विद्यार्थी संख्या आणि त्याच्यानुसार संच मान्यता ऑलरेडी चालू आहे. वाय देर इज कन्फ्युजन, आय डोंट अंडरस्टँड. आणि वाय सच अ rumors आर स्प्रेडिंग अमंग द ग्रुप, व्हेरी हर्टफेल्ट टू द कॅन्डिडेट दोज हू आर aspiring टीचर. सो होप फॉर द बेस्ट.